नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात MS स्टोरी विथ मयुरी. नटसम्राट सिनेमात गणपतराव बेलवलकर म्हणतात, कोणी घर देतं का घर. आज आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेची अवस्था अगदी तशीच झालीये का? हक्काचं राज्य असूनही मराठी शाळांना रस्त्यावर यावं लागतंय. गेल्या 10 वर्षात मुंबई महापालिकेच्या तब्बल 96 मराठी शाळा बंद झाल्या किंवा इतर माध्यमांत विलीन झाल्या. एकीकडे आपण मराठी पाट्यांसाठी आणि सह्यांच्या मोहिमेसाठी छाती बडवून घेतोय आणि दुसरीकडे ज्या मराठी शाळेतून मराठी पिढी घडते त्याच शाळांना कुलूप लागतंय. आज आपण या अस्मितेच्या राजकारणाची सत्यता पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा प्रश्न तुमच्या मुलांच्या भविष्यात. आता बोलूयात आपल्या लाडक्या नेत्यांकडे. वर्षातले 365 दिवस आहेत. त्यातले 300 दिवस हे नेते सर्रास हिंदी आणि इंग्रजीत गप्पा मारतात. निवडणुका आल्या किंवा एखादं आंदोलन करायचं असलं की यांना मराठी अस्मिता आठवते. 65 दिवस बाहेर मराठी बोलायचं आणि उरलेले दिवस मराठी शाळांकडे दुर्लक्ष करायचं. अशानं मराठी कशी टिकणार? साहेब मराठी पाटी लावून दुकान मराठी होत नसतं, तर त्या दुकानात बसणारा माणूस मराठी टिकवतो आणि तो माणूस घडतो मराठी शाळांमधून. तुमच्या स्वतःच्या मुलांच्या शाळा बघा. इंटरनॅशनल, IB बोर्ड, एअर कंडिशनर क्लासरूम. आणि मराठी शाळांची अवस्था काय? गळकी छपरं आणि तुटलेली बाकं. मग सामान्य माणसांना आपल्या मुलांना मराठी शाळेत का पाठवावं याचा विचार कधी केलाय? लोकमतनं प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार गेल्या दशकात 96 मराठी शाळा कमी झाल्यात. का? कारण पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे वाढलाय. पण पालकांना दोष देऊन चालेल का? आपण मराठी शाळेत शिकून डॉक्टर, इंजिनियर, खेळाडू झालोच ना. मग आजच्या पिढीला का भीती वाटतेय? कारण सरकारनं मराठी शाळांचा दर्जा अपडेट केलेलाच नाहीये. जगासमोर धावायचं असेल तर इंग्रजी हवीच, पण ती विषय म्हणून हवी, माध्यम म्हणून नाही. आज सामान्य माणूस पोटाला चिमटा काढून इंग्रजी शाळेची भरमसाठ फी भरतोय, कारण त्याला भीती वाटतेय की माझं मूल स्पर्धेत मागं पडलं तर. सरकार यावर तोडगा कधी काढणार? नुसता उपस्थिती भत्ता देऊन मुलं शाळेत येणार नाहीत, तर तिथे कॉन्व्हेंट सारख्या सुविधा द्याव्या लागतील. कोणतीही भाषा 2 कारणांनी संपते. पहिली, जेव्हा ती भाषा पोटाची भाषा राहत नाही, म्हणजे त्या भाषेतून रोजगार मिळेन असा होतो. दुसरी, जेव्हा ती भाषा बोलणं कमीपणाचं वाटू लागतं. आज आपण जाणीवपूर्वक मराठी भाषेला गरीब भाषा बनवून ठेवलंय का? जर मराठी शाळा उरणार नसतील तर येणाऱ्या 10 ते 12 वर्षात मराठी फक्त इतिहासाच्या पुस्तकात आणि भिंतींवरच्या पाट्यांवर दिसेल. त्यांना एकच सांगणे, जनतेला मूर्ख समजणं बंद करा. मराठी वाचवाच्या घोषणा देण्याऐवजी मराठी शाळा वाचवा यावर काम करा. आणि पालकांना विनंती आहे, मराठीचा न्यूनगंड बाळगू नका. लक्षात ठेवा, पाट्या बदलून भाषा वाचत नाही, शाळा वाचूनच भाषा वाचते. तुम्हाला काय वाटतं? मराठी शाळांची ही अवस्था बदलायला आपण काय करू शकतो? कमेंट्स मध्ये तुमचं सडेतोड मत सांगा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा की तो झोपलेल्या प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे. जय महाराष्ट्र.